चला सुरुवात झालेली आहे. वाईट +1 2 धावसंख्येने अकाउंट ओपन झालेलं आहे. श्लोक 9123 रायडर्स या टीमचं गोलंदाजी मार्क वरती तनिष आलाय, गप्पू आणि त्याचा संवेद कुंदन. वाईट बॉल. गप्पूची विकेट भरपूर महत्वाची असेल. HNG योद्धा टीमने भरपूर मोठ्या टीमला पराभूत केलं. सूर्याच्या टीमला पराभूत केलं. वाघोबा टायगर्स या टीमला चांगली मॅच पाहायला मिळेल. याही वेळेस मात्र सोडून दिलं हा वाईट बॉल. यावेळेस टप्पा व्यवस्थितरित्याने अजूनपर्यंत मिळालेला नाहीये. आतापर्यंत धावफलकावरती धावा लागले 4 बॉल आतापर्यंत एकही झालेला नाहीये. चला नो बॉल होता हा. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहताय चांगलं क्षेत्ररक्षण झालंय अमर वारंग्याच्या माध्यमातून. पहिला बॉल आतापर्यंत पडलाय. टीमची धावसंख्या 5. पहिल्या बॉलवरती 5 धावा खर्च केल्यात. पहिला बॉल टाकता टाकता 5 धावा आलेत. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका लगावलाय. त्या ठिकाणी स्वतः संघ मालक गंगेश आपल्याला पाहायला मिळतात. गंगेश जोशी यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. प्रत्येक बॉल पकडला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज नंदेश यांच्याकडनं असणार आहे. यावेळेस लूज बॉल होता भरपूर. चेंडू सीमारेषा पार. या बॉल वरती मिळतील 4 धावा. 4 धावेबरोबर टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 10 या आकड्यावरती. आमचे क्रिक लाईव्हचे खरं तर कॅमेरामॅन सुमित आणि ऑपरेटर निखिल ही संपूर्ण स्पर्धा मात्र कव्हर करत असताना त्यांची टेक्निकल टीम सचिन मुंडे यांची. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चांगला फटका कुंदनच्या बॅटमधनं आला. अप्रतिम फटका. चेंडू सीमारेषा पार. चौकार. नो +4 म्हणजे 5 धावा मिळतील. नो बॉल आहे हा. नो बॉल आहे ना पंच. टीमची धावसंख्या 15. पुन्हा एकदा टॅप केलाय. आता अमर यांच्या हातामध्ये हा बॉल. निर्धाव चेंडू. बॉल आतापर्यंत झाल्यात या ओव्हरचे 3 धावा फलकावरती धावा 15 तब्बल. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. कमबॅक करत असताना या बॉल वरती आपण पाहतोय 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. चला फटका पुन्हा एकदा चांगला आहे. स्वतः गोलंदाज अडवतोय. आता हा कमबॅक चांगलं केलंय. गोलंदाज आपण पाहतो तनिष याने 15 धावा जरूर खर्च केलेत परंतु कमबॅक केलंय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली. फुल टॉस बॉल आहे. शेवट मात्र थोडासा खराब पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 19 धावा खर्च केल्यात आणि पहिल्या ओव्हरमध्ये चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. श्लोक 9123 रायडर्स अमोलजी पवार यांचा संघ तब्बल 19 धावा. आता गोलंदाजी मार्ग वरती अमर वारंगे आलाय. पहिल्या ओव्हरमध्ये 19 धावा. इथून जो संघ जिंकेल तो शिरोनी प्रतिष्ठान या टीम सोबत खेळेल. चेंडू चांगला. यावेळेस अमर वारंगे यांचा हा निर्धाव चेंडू. या षटकामध्ये कमबॅक करावा लागणार आहे अमरला. टॅप केलाय. ऑड शॉट गप्पूच्या बॅटमधनं आलाय. हा क्रॅकिंग चौकार. 4 धावा मिळतील. या 4 धावेबरोबर टीमची धावसंख्या मात्र पुढे जात असताना 23 या आकड्यावरती 23 रन स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा चांगला चेंडू. इथे मात्र संधी आहे. फलंदाज मोठा धक्का लागेल. कुंदन हा फलंदाज बाद झाला. एक मोठा मासा जाळ्यामध्ये अडकला गेलाय आणि फलंदाज क्रमांक पहिला मैदानाच्या बाहेर श्लोक 9123 रायडर्स टीमचा. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळाला. चेंडू सीमारेषा पार. चौकार. गप्पूच्या बॅटमधनं आलाय. टीमची धावसंख्या चौकाराच्या सहाय्याने पुढे जात असताना 27 या आकड्यावरती 27. 4 बॉल आतापर्यंत झालेत. पुन्हा एकदा यावेळेस हा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 27 धावा दाफलकावरती आतापर्यंत चेंडू झालेत 5. शेवटचा 1 बॉल शिल्लक. या ओव्हरमध्ये कमबॅक केलंय. फक्त 8 धावा खर्च केलेत अमरने.
चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे, चांगले क्षेत्ररक्षण झालंय. या शेवटच्या बॉलवर फक्त सिंगल. तब्बल 9 धावा या ठिकाणी खर्च केल्यात आणि 2 ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर स्कोर कार्ड वरती रन्स लागलेले आहेत 28-28. शेवटचा षटक शिल्लक घेऊन येत आहेत संजयजी भोईर, आपल्याला पाहायला मिळतील. गप्पू पुन्हा एकदा स्ट्राईक वरती. गप्पूची विकेट भरपूर महत्वाची असणारा या मॅच मध्ये. भरपूर लूज बॉल होता. अमर वारंगे त्यांच्या बाजूने बॉल निघून गेला. चेंडू सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. पुन्हा एकदा यावेळेस फुलटॉस बॉल होता. फुलटॉस बॉल वरती मोठा फटका लगवण्याची संधी होती. चांगली गोलंदाजी इथून करावी लागेल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 32 या आकड्यावरती 32. पुढे सरसावत खेळला. आणखीन एक लाजवाब फटका पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषा पार, चौकार. 32 आणि 32 वरती आणखीन एक 4 धावसंख्येचा फटका आला. टीमची धावसंख्या 36. इथे हा वाईट बॉल, भरपूर बाहेर हा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा विराट चव्हाण चूक करतात. 1+1 अशा 2 धावा मिळतील या बॉल वरती. भरपूर धावा झाल्यात. 39 धावा धावफलकावरती तब्बल आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस मात्र दांडी वाकवली आहे. यष्ट्यांचा वेध फलंदाज क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर. मोठा धक्का लागलाय. गप्पू आपल्याला पाहायला मिळेल मैदान सोडत असताना. आतापर्यंत धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 39 बॉल आतापर्यंत झाल्यात या ओव्हरचे. 4 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. चला, शेवटच्या 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत आणि आता शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. टीमची धावसंख्या 40. आणि त्याचबरोबर आमच्या व्यासपीठावरती पांडुरंगजी सुतार साहेबांचं नुकतंच आगमन झालंय. त्यांचा मी सर्ज स्वागत करतोय. यावेळेस बॉल अडवला गेला आणि रनआउटची संधी. फलंदाज बाद झालाय. 40 या धावसंख्येवरती थांबवण्यामध्ये यशस्वी झालाय H&G योद्धा संघ आणि टार्गेट या ठिकाणी सेट केलाय 41 धावसंख्येचं. म्हणजे 18 बॉल आणि 41 धावा इथून पूर्ण करायचंच H&G योद्धा या टीमला. तीन मध्ये 41 ची गरज, म्हणजे 3 ओव्हरमध्ये 41 रनची गरज असणार आहे. चला, दोन्ही टीम्सला भरपूर साऱ्या शुभेच्छा. चेस करायचाच H&G योद्धा टीमला. पहिलाच बॉल टॅप केला, पॉवरफुल स्ट्रोक. विराट चव्हाणच्या बॅटमधनं लाजवाब फटका. चेंडू सीमारेषा पार. सुरुवात चौकाराने. जी सुरुवात झाली होती श्लोक 9123 रायडर्स या टीम कडनं, तीच सुरुवात H&G योद्धा टीम कडनं पाहायला मिळते. सूर्यासारख्या मोठ्या गोलंदाजावरती प्रहार केलेत आणि प्रथमेश ठाकूर हा थोडासा मात्र दबावामध्ये जरूर असणारा, कारण की चांगल्या टीमला पराभूत करून हा संघ पुढे आला H&G योद्धा. पहिल्याच बॉलवरती 4 धावा, चौकार आला. सुरुवात धमाकेदार झाली आहे H&G योद्धा या टीमची. गोलंदाज प्रथमेश, अर्थातच गप्पू पुन्हा एकदा तयार. आणखीन एक चांगला फटका पाहायला मिळेल आपल्याला, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक ज्यामध्ये अडवण्यामध्ये ते यशस्वी झालेले आहेत. त्यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका, बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल, मिस फिल्डिंग झालेली आहे. चेंडू सीमारेषा पार, चौकार. आणि त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय भानुदासजी म्हात्रे साहेबांचं देखील नुकतंच आगमन झालं. भानुदासजी म्हात्रे साहेब, आपला मी सरचे स्वागत करतोय. भानुदासजी भोईर, आपल्याला मी सरचे स्वागत करतोय या स्पर्धेच्या निमित्ताने.
यावेळेस बॉल सोडून दिला 1+1 अशा 2 धावा म्हणजे पहिल्या 3 बॉल मध्ये धावा खर्च केल्या तब्बल 10. मॅच इज ऑन, चेज इज ऑन. H&G योद्धा या मॅच मध्ये पुनरागमन करत असताना 41 धावसंख्येचा पाठलाग, अगदी धमाकेदार सुरुवात झाली आहे. पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय, पुन्हा एकदा मिस फिल्डिंग, आणखीन एक चेंडू सीमारेषा पार, चौकार येतोय H&G योद्धा टीम साठी. विराज चव्हाण काय बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये. ओराम क्रिकेट खूप चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये विराजची. यावेळेस भरपूर हा बाहेर बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या तब्बल 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय संघ. आतापर्यंत चेंडू झाले 4, 15 धावा धावफलकावरती लागल्यात. पुन्हा एकदा चांगला फटका, चेंडू सीमारेषा पार, विराज चव्हाणच्या बॅटमध्ये आलाय. लाजवाब घणाघाती प्रहार, चेंडू सीमारेषा पार, चौकार. तब्बल 19 धावा धावफलकावरती लागले गेल्यात. 19 रन्स. पहिलं षटक प्रगतीपथावर, शेवटचा बॉल. चला 19 आणि आणखीन 2 धावा, 21 धावा. 21 धावा खर्च केल्यात गप्पूने या ओव्हर मध्ये. H&G योद्धा पहिल्या षटकामध्ये 19 धावा खर्च केल्या होत्या. या ओव्हर मध्ये गप्पूने 21 धावा खर्च केल्यात. शेवटच्या बॉलवरती जर चौकार आला काय तर येणारच आहे. व्हॉट अ शॉट. विराज चव्हाण एकदा जोरदार टाळ्या, बॅटिंग आवडली असेल तर तब्बल 25 धावा कुठल्यात. षटक क्रमांक पहिला संपलाय. ओव्हर संपल्यानंतर टीमची धावसंख्या 25. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 25 धावा धावफलकावरती. षटक संपले विराज, षटक संपलाय. षटक क्रमांक पहिला संपल्यानंतर तब्बल 25 धावा धावफलकावरती आणि श्लोक 9, 1, 2, 3 रायडर्स पूर्णपणे बॅकफूट वरती पाहायला मिळेल आपल्याला. 12 चेंडू आणि 12 मध्ये बनवायचे आहेत 15 धावा. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज येतोय कुंदन. 16 ची गरज आहे. चला पहिलाच बॉल 12 मध्ये 16 ची गरज असताना गप्पू कडनं झाली चूक. कुंदनचा पहिलाच बॉल सीमारेषा पार पाठवलाय. अमर वारंगे आणि विराज चव्हाणची जोडी मात्र धुमाकूळ घालती या स्पर्धेमध्ये. चेंडू सीमारेषा पार, चौकार. 4 धावा. आता 12 रनची गरज, 11 मध्ये 12. चला मॅच लवकर फिनिश करायची आहे की काय. पुन्हा एकदा आपण पहिला चांगला फटका, परंतु एकदा थांबू शकत नाही. चला पुन्हा एकदा चांगला फटका, विराजच्या बॅट मधनं लाजवाब बॅटिंग करतोय विराज. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. काय खेळ खेळतो मैदानाच्या आतमध्ये. आता समीकरण अगदी सोपं झालंय. येणारे बॉल आहेत 9 आणि 9 मध्ये बनवायचे आहेत 7. आता हर्षद जोशी आणि गंगेश जोशी मात्र खुश झाले असतील. आणखीन एक लाजवाब स्ट्रोक, चेंडू सीमारेषा पार, चौकार. 8 मध्ये आता 3 रनची गरज आहे. शिरोने प्रतिष्ठान मेहबूब शेख या टॉस साठी. चला 3 रनची गरज आहे. या मॅच मध्ये काही शिल्लक राहिलेलं नाहीये आणि क्वार्टर फायनल मध्ये धडक मारत असताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय. H&G योद्धा संघ. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. अमर वारंगे, विराज चव्हाण काय खेळ केलाय आणि श्लोक 9, 1, 2, 3 रायडर्स टीमला मात्र या स्पर्धेतनं बाहेरचा रस्ता दाखवलाय H&G योद्धा टीमने. चला लगेच टॉस करण्यासाठी कॅप्टन या मॅचचा प्लेअर